नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. शाश्वत विकास म्हणजे केवळ परदेशी संकल्पना नाही, तर गावापासून देश घडवण्याचा ठोस मार्ग आहे. SDG अर्थात 17 ध्येय 9 संकल्पना या चौकटीतून विकासाला दिशा देणारे आणि मी विकास यात्री या पुस्तकाचे लेखक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर महापालिका आयुक्त यशदा महाराष्ट्राचे उपसंचालक असा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव. आज SDGच्या प्रत्यक्ष कसं उतरवायचं, पंचायतीची भूमिका नेमकी काय आणि युवकांनी विकासाचा कसा सहभाग घ्यायचा हे थेट जाणून घेऊया या विशेष चर्चेतून खेड टाइम्सवर. नमस्कार सर, खेड टाइम्स मध्ये तुमचं स्वागत. सर, मी विकास यात्री हे पुस्तक म्हणजे केवळ आत्मकथा नाही, तर प्रशासनाच्या आतला प्रवास आहे. या पुस्तकाचा हा नायक, हा अनुभव तुम्ही कसा कथन करू शकता? सर्वांना नमस्कार. मला आनंद होतोय की मी प्राध्यापकानंतर शासकीय सेवेत आल्यानंतर परिवीक्षाधीन कालावधी झाल्यानंतर पहिली पोस्टिंग माझी खेडला होती. एकात्मिक बालविकास सेवा योजना खेड म्हणजे राजगुरुनगर. नंतर गटविकास अधिकारी वर्ग 1चे झाले. त्यानंतर मी इथंच गटविकास अधिकारी राहिलो आणि त्यावेळी खेड तालुक्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना पंचायत समिती खेडचा गटविकास अधिकारी. त्यावेळी लोकसहभागातनं कामं करायला एक ऊर्जा या ठिकाणी मिळालेली आहे, साथ या ठिकाणी मिळालेली आहे असं म्हणावं लागेल. मी झरेवाडीच्या ठाकर वस्तीवर त्यावेळी घरकुलाचा कार्यक्रम असायचा आणि 14,000 रुपये असायचे आणि मारुती जैद हे सरपंच होते. मी त्यांना म्हणलो की आपण स्लॅबचे घरं बांधूया. ते म्हणालेले, साहेब 14,000मध्ये स्लॅबची घरं कसं होणार? 92ची गोष्ट आहे, 93ची. त्यावेळी आम्ही लोकांना सगळ्यांना विश्वासात घेतलं. त्या ठिकाणचे ठाकर वस्तीतले सर्वजण फार चांगलं सहकार्य केलं. श्रमदानाला त्यांनी त्या ठिकाणी होकार दिला आणि आम्ही स्लॅबची घरं त्या ठिकाणी बांधली. आणि मी तुम्हाला सांगतो, मी जिल्हाधिकारी असताना एकदा जाताना मी त्या वसाहतीत गेलो होतो. मला इतका आनंद झाला. आज ती घरं म्हणजे लोकांनी स्वतः होऊन, शासन, ग्रामपंचायत आणि लोक, ती मला पहिलं. आणि त्याच्या अगोदर साक्षरता अभियान होतं. साक्षरता अभियानामध्ये आमच्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी फार चांगलं काम केलं, जनजागृतीचं काम. आणि इथलं एकात्मिक बालविकास सेवा योजना देशात आणि राज्यात आमचं नाव व्हायला लागलं. एवढं चांगलं काम इथल्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. आणि आम्ही खराबवाडीला त्या काळात 5,000 महिलांचे मेळावे आम्ही घेतले होते. म्हणजे 91-92 हे म्हणजे त्यावेळी लोकांचा सहभागातनं कसं करायचं हे सगळं. आणि मला अजून एक खेड तालुक्यातलं सांगायचं आहे की आम्ही साक्षरतेच्या निमित्तानं दोंदेच्या सैदाने ठाकरवाडीत जायचो आणि त्या ठिकाणी तिथल्या सगळ्या वस्तीतल्या लोकांचं म्हणणं होतं की सर, भीमा नदीवरनं आमचं पण लिफ्ट झाली पाहिजे. सगळे लिफ्ट बाकीच्यांचे आहेत. आणि आम्ही शबरी आदिवासी पाणीपुरवठा संस्था ती स्थापन केली होती आणि जानकीदेवी बजाज पंचायत समिती आम्ही आणि कडूसची बँक ऑफ महाराष्ट्र आम्ही ती पहिली आदिवासींची भीमा नदीवरनं आम्ही केली होती. यानंतर असंच लोकसहभागातनं मोठ्या प्रमाणात काम करायला लागलो आणि असं करत मी सेवानिवृत्त होईपर्यंत हे लोकसहभागातनं कामं करणं आणि प्रत्येक ठिकाणी
त्याच्यात तुम्हाला आता हे अभियान आले ना, अगोदर साक्षरता अभियानात होतो, हा. नंतर स्वच्छता अभियान, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम पुरस्कार, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम, हे सगळे मला त्याच्यात पूर्णतः सहभागी होता आलं. आणि मला अनेक जण, मी ज्यावेळी यशदामध्ये मी उपमहासंचालक आहे आणि राज्य ग्रामविकास संस्थेचा मी संचालक आहे, आणि त्या ठिकाणी मला जे सेशन घेताना, मी काही कार्यशाळेत बोलताना अनेक जण मला म्हणाले, साहेब तुम्ही जे लोकसहभागातनं विविध योजनेचं अभिसरणातनं जे काम केला, त्या कामाचं पुस्तक रूपात तुम्ही आणा. नंतर मी माझ्या डोक्यात जे आहे ते मी लिहित गेलो आणि विविध प्रयोग जे केलेत आणि सहज करू शकतो. आणि आम्ही गटविकास अधिकारी, नंतर मी सातारा पंचायत समितीचा गटविकास अधिकारी होतो. किती ग्राम अभियानमध्ये, खेड पंचायत समितीनं पण ग्राम अभियानामध्ये विभागात पहिली आली होती आपली ग्रामपंचायत, आणि तिथं सातारा पंचायत समिती मी राज्यात पहिली आणली. आणि नंतर मी सांगलीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत असताना आबा त्यावेळी ग्रामविकास, पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री होते, आणि आबांच्या बरोबर आम्ही काम करत होतो. आदरणीय आबा नेहमी प्रोत्साहन आम्हाला द्यायचे. आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आल्यानंतर या अभियानात मला झोकून देता आलं, आणि लोकांनी एवढं चांगलं सहकार्य केलं. आणि तुम्हाला सांगतो की आदरणीय आबा आपल्याला कौतुक केलं की त्यावेळी फार महत्त्वाची गोष्ट असायची की विविध या अभियानातनं मी रथयात्रा काढली. म्हणजे एक शासकीय अधिकारी रथयात्रा असं कोणालाही त्या काळात पटणार नाही. म्हणजे 2002 मध्ये मी सांगतो, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या गती येण्यासाठी हात धुवा मोहीम, आज इंटरनॅशनल हँडवॉश डे आहे, त्या काळात हात धुवा मोहीम हे सुचलं. म्हणजे शौचालय जाऊन आल्यानंतर साबणानं हात धुवा, आणि स्वच्छतेचे जे संदेश आम्ही देत होतो, हात धुणं हे फार महत्त्वाचं असते आरोग्याच्या दृष्टीनं. जेवायच्या अगोदर साबणानं हात धुवा, स्वयंपाकाच्या अगोदर हात धुवा, संडासाला जाऊन हात धुवा. त्यासाठी हात धुवा मोहीम आम्ही त्या ठिकाणी घेतली. आणि त्यावेळी शौचालय बांधल्यानंतर फक्त दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबांना 500 रुपये मिळायचे. म्हणजे स्वतः लोकांनी शौचालय बांधलं पाहिजे. हे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जे आम्हाला सगळ्यांना जी ऊर्जा दिली होती, त्याच्यातनं निर्मल ग्राम पुरस्कारानंतर आमचा सांगली जिल्हा आघाडीवर आला. आणि त्यानंतर मी राज्य लेवलला गेलो. मी राज्य लेवलवर राज्य समन्वयक म्हणून निर्मल ग्राम पुरस्काराचं काम पाहत होतो. नंतर मी उपसचिव झालो ग्रामविकास विभागात. त्यावेळी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना आणली, आणि मी नंतर IAS झालो. त्यानंतर मी सांगितलं की मला आता, मी काय पश्चिम महाराष्ट्र राज्य लेवलवर काम केले की मला गडचिरोली वगैरे, मला यवतमाळ जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलो, CO जिल्हा परिषद. तिथंही असंच लोकसहभागातनं लोकात मिसळून, त्यावेळी आपल्या देशाचे पंतप्रधान महोदय मोदी साहेबांनी स्वच्छ भारत मिशन केलं. तिथं पण माझा हा स्वच्छता माझा पहिल्यापासून माझा आवडीचा कार्यक्रम, आणि मी त्याच्यात लोकांना घेऊन अनेक कामं, तिथं पण मी त्या पद्धतीनं काम केलं. विविध ग्रामविकासाची कामं केली. नंतर मला नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी मी होतो, आणि नंदुरबार जिल्ह्यात 3 वर्ष असताना सरदार सरोवर पुनर्वसनशील, त्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लोकांना विश्वासात घेऊन काम करणं, त्याच्यात आम्हाला तिथं यश आलं. एक पाचोरावारीची घटना घडली होती, आणि त्यावेळी ढगफुटी झाली, आणि पाचोरावारी गाव हे वाहूनच गेलं असं म्हणावं लागेल. तिथली ठाकर वस्ती, तिथली आदिवासी वसाहत ती पूर्ण वाहून गेली.
आणि तिथलं 6 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले म्हणजे डेथ झालं त्यांचं. आणि जिल्हाधिकारी म्हणून इमिडिएटली ते गाव पूर्ववत आणायला 2-4 दिवस लागले. बाकीचे सगळे आम्ही केलं, परंतु मी एवढ्याने नाही थांबलो. आम्ही शासनाचा जो निधी द्यायचा होता सगळा दिला, पण मी म्हटलं ह्यांना आपण नाही सोडायचं. हा आदिवासी समाज यांच्या पाठीशी जिल्हाधिकारी म्हणून उभं राहायला पाहिजे. आणि माझा जो लोकसभागाचा हातखंडा जो आहे, मी त्या ठिकाणी लोकसहभागातून त्या ठिकाणी त्या लोकांना सहभागी करून घेतलं. आणि त्यांना जे लोकसहभागातनं साहित्य मिळालं होतं त्यांना विश्वासात घेऊन ती वसाहत मी त्या ठिकाणी वसवली म्हणजे पूर्ण. आणि त्या लोकांनी तिथं आज डॉक्टर कलशेट्टी नगर नाव दिलं. ह्या सगळ्या गोष्टी या पुस्तकात याव्या, प्रेरणा मिळावी, ही यामागची भूमिका होती. सर, आपण राज्य स्तरावर वरिष्ठ अधिकारी राहिलात, मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या तुम्ही सांभाळल्यात, पेलल्यात, तरीही आजच्या समाजहितासाठी आपली जी धावपळ आहे, ती तुम्हाला जी ऊर्जा मिळते, त्या ऊर्जेचं काय गमक आहे? मी राष्ट्रीय सेवा योजनेत होतो महाविद्यालयात असताना. वन्स NSS इज ऑलवेज NSS आमचे सर आम्हाला सांगायचे. आणि मी नंतर प्राध्यापक गणिताचा होतो, तिथंही मी राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी होतो. आणि मला नेहमी वाटायचं की त्यावेळी आपण विद्यार्थी असताना आणि विद्यार्थ्याचं नेतृत्व करणारे आपण असताना आपल्याला वाटते की असं व्हायला पाहिजे. आणि मीच उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गट विकास अधिकारी झालो. आणि तुम्हाला सांगतो की गट विकास अधिकारी असताना आता मी आज खेडची सगळी गावं सांगू शकतो की प्रत्येक गावाला मी जाऊन आलो. आणि तुम्ही माझं सगळ्या अधिकाऱ्यांना एकच सांगायचं आहे की आपल्याला जे पदं मिळतात त्या पदामधनं आपण जर लोकांसाठी चांगलं काम केलं आणि आपल्याला प्रेरणा मिळते. आणि अशाच पद्धतीनं मी माझ्या संपूर्ण नोकरीत मी आता कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त होतो. आणि कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त असताना मी आता त्यावेळी मी 58 वर्षाचा होतो ज्यावेळी आयुक्त होतो. आणि त्यावेळी मला तिथं सांगितलं की ही जयंती नाला झालेला आहे बघा, नदी होती अगोदर एका खाली. आणि साधं पंचगंगेला जरा पाणी वाढलं तर तिथं पाणी काही भागात यायचं. मी काय केलं की असं मी जे पूर्ण नोकरीत जे काम केलं होतं की त्याचं मला मन सांगत होतं की हे आता गप्प बसायचं नाही, सुरूच करायचं. आणि मी स्वतःच सर्व कोल्हापूरकरांना घेऊन स्वच्छता करायला लागली. आणि मी ती पूर्ण जयंती नाला जो आहे ना त्याचं तिथली सगळी अस्वच्छता काढली, तिथले अतिक्रमणं काढले आणि त्याची रुंदी हे केली, खुली केली. आणि 2019ला महापूर आला, 2005ला महापूर आला, 2019ला आला. आणि ऑगस्ट 10, 9, 10, 11 आणि मी तिथं जॉईन झालो होतो 28 फेब्रुवारी शेवटच्या. आणि लोक म्हणाले साहेब तुम्हाला कसं माहीत झालं की हे महापूर येणार आहे आणि हे कामच हाती घ्यावं? मी 3 महिन्यात जे काम केलं असं प्रेरणा मिळत जात राहते. आणि मी तुम्हाला सांगतो हे बघा, मी गटविकास अधिकारी होतो, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत होतो, मंत्रालयात पॉलिसी लेवलला होतो. आणि मी ज्यावेळी स्वच्छता अभियानात होतो मी राज्यभर फिरून आलो. मला अभिमान वाटते की मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात मी गेलेला आहे आणि गावागावात मी गेलेलं आहे. ही ऊर्जा येत असते. आणि प्रामाणिकपणा हा फार महत्त्वाचा असतो. तुम्ही ज्याच्यासाठी तिथं बसला ते तुम्ही काम करत गेला तर तुम्हाला ऊर्जा मिळते. आता मी सेवानिवृत्त झालो,
आज मी 64 वर्षाचा आहे. आज सुट्टी आहे. आज मी सकाळी तळेघरला गेलो होतो. उद्या मी सांगलीत जाणार आहे, यपावाडीत जाणार आहे. म्हणजे काय असते की माझं सगळं, आणि मी शासनाच्या नोकरीमध्ये कुठंही रजा काढलेली नाही. कारण तुम्ही चांगलं काम करत असलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहते, तुम्ही आजारी पडत नाही. मी पडलो नाही, मला रजा काढायचं कधी गरज पडली नाही. आणि आपण म्हणजे माझ्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला रजेचं म्हणजे काय दिसणार नाही. तुम्हाला 8 दिवस गेले काय नाही. मी जिल्हाधिकारी होतो पूर्ण वेळ, शनिवार रविवार, सकाळपासून शनिवार रविवार आम्हाला माहीत नाही, आम्ही काम करत आनंद घेतो. माणूस कशासाठी करतो, तुम्ही सुट्टी कशासाठी घेता? आनंद. तुम्हाला कामातनच आनंद मिळतो. आज मी तळेघरला गेलो, 4-5 ग्रामपंचायतींना मोटिवेट केलो. आमचे नवीन अधिकारी तिथं DYSP आहेत, ते तिथं आहेत, त्यांना सांगितलं. हे माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला चांगलं काम करत असलं तर सगळ्यांचा पाठिंबा असतो, लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असतो. आम्ही तरी जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीत काम केलो. मी खेड पंचायत समितीत असताना जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य दोन्ही त्या ठिकाणी होते. आणि आम्ही अधिकारी पदाधिकारी परस्पर संबंध फार महत्वाचे, खूप महत्वाचे. तुम्ही चांगलं काम करत असाल तर सगळ्यांचा सपोर्ट असतो तुम्हाला. हा माझा अनुभव आहे. मी सांगली जिल्हा परिषदेला किती वर्ष होतो? 3 वर्षानंतर बदली होते. माझं कुठं बदली होत होती? 6 वर्ष मी त्या ठिकाणी राहिलो. ते कसे काय? ते माझं कंटिन्यू शासन मला आणि आदरणीय आबा पण होते त्यावेळी, आणि माझं काम होतं सतत काहीतरी. आपण प्रत्येक गोष्टीच कसं आघाडीवर ठेवायचं, लोकात राहून काम करायचं. म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्यांनी काम करावं. हे करत राहिलो, ह्याच्यातनं प्रेरणा मिळत राहते, लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत जातात. कारण मला हे आठवते की आम्ही त्यावेळी घरकुलं जी असायची, इथं एक असायचं, इथं एक असायचं. काही आम्ही खेड तालुक्यात ठाकरवस्तीचे, आसखेडचे केले, वाड्याचे केले, जैनवाडीचे केले, अनेक ठिकाणी आम्ही एकत्रित केले. म्हणजे जास्त काही ठिकाणी. परत मी एक घरकुलालाही जायचो. ते लोक म्हणायचे, साहेब आम्ही घर बांधतो, तुम्ही काय येता साहेब? म्हणजे ते पुण्य आपल्याला लागत असतं. लोकांचं हे व्हायला पाहिजे. म्हणून माझं एवढंच सगळ्यांना विनंती आहे की जी नोकरी आहे ती आपण एन्जॉय केली पाहिजे. म्हणजे कामं करून तुम्ही गटविकास अधिकारी म्हणून किती अधिकार असतात, जिल्हाधिकारी म्हणून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्याला, आणि कुठं अडचणी येत नाही. सगळे लोकप्रतिनिधी तुम्ही चांगलं अजून मदत करतात. मी आता तुम्हाला पहिल्या वेळी पाचोरा वारीची घटना सांगितली. तो काही म्हणजे नंदुरबार जिल्हा आहे ना, आदिवासी जिल्हा आहे, तिथं मला लोकसहभागातनं करता आलं. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुमची जर इच्छाशक्ती असेल आणि तुम्ही तुमचं विजन क्लिअर पाहिजे, तुम्ही मिशनरी पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे, तर आपण यशस्वी होतो. सर, मुख्यमंत्री पंचायत राज अभियान ही संकल्पना नेमकी काय आहे आणि या अभियानाचा गावांना फायदा काय होईल आणि तो कसा मिळवणार, याबद्दल काय सांगाल? शाश्वत विकास ध्येय संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केली. 2015 बैठक होऊन 1 जानेवारी 2016 पासून 17 ध्येयावर काम, आज 193 देश काम करतात त्याच्यावर. आणि मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज मंत्रालयाने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी यांची 17 गोल अचीव करण्यासाठी काय भूमिका आहे हे केलं. त्याच्यावरनं 9 संकल्पना केल्या. आणि आता मी तुम्हाला मी 89 पासून या क्षेत्रात आहे, विविध अभियानं सगळी पाहिली. आता हे 9 थीम जे आता दिलेले आहेत तुम्हाला, गरिबी मुक्त व उपजीविका, पोषक गाव, गरिबी मुक्त गाव, माझं गाव आरोग्यदायी गाव करणार,
निरोगी गाव करणार, आरोग्यदायी गाव करणार. बालस्नेही 0 ते 18 वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास. जलसमृद्ध गाव. पुढं स्वच्छ व हरित गाव. म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीने माझं गाव गरिबीमुक्त गाव करावं, माझं गाव आरोग्यदायी करावं, बालस्नेही करावं, जलसमृद्ध करावं, स्वच्छ व हरित करावं. हे करताना पुढची थीम जी आहे, पायाभूत सुविधा त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपल्याला सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव. लिव्ज नो वन बिहाइंड. कोणीही पाठीमाग राहू नये. शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचलो. आणि नंतर सुशासन. तुमचं पंचायत समिती लोकासाठी लोकाभिमुख असलं पाहिजे. गुड गव्हर्नन्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला स्नेही, जेंडर फ्रेंडली, जेंडर इक्वॅलिटी. हे त्याच्यात हे दिशा एक ग्रामपंचायतीला आता मिळालेली आहे. आणि त्याचं मी त्या समितीत होतो. आम्ही यशोदाच्या वतीनं महाराष्ट्र सरकार पुढाकार घेतला. आता प्रत्येक ग्रामपंचायतीचं आता असेसमेंट होऊ शकते की या थीममध्ये तुम्ही कुठं आहात आणि तुम्हाला स्कोर किती. त्याला पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स म्हणतो आम्ही. पायचा स्कोर. आता 22-23च्या डेटावरनं पायचा स्कोर प्रत्येक ग्रामपंचायतीला माहिती आहे, देशातल्या सर्व ग्रामपंचायतचा. पण त्याचं पायलटिंग आपण महाराष्ट्रात कारण महाराष्ट्रातले सन्माननीय सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी हे त्यांचा अनुभव, ते एवढं वर्ष काम करतात, विविध अभियानात काम करतात. आता शासनाने ग्रामविकास व पंचायत राज विभागाने आपले ग्रामविकास मंत्री महोदय जयकुमार गोरे साहेबांनी त्या ठिकाणी काम करणाऱ्यांना बोलवलं होतं की पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब, आम्ही सगळे चर्चा केली. आमचे एकनाथ ढवले साहेब जे प्रधान सचिव आहेत, त्यांचा फार मोठा अभ्यास आहे. गाव पातळीवर विविध अभियानं त्यांनी राबवलेले आहेत. हे सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी गावांना एक समृद्ध गाव कसं करता येईल आम्ही त्याच्यावर विचार केला. स्वतः साहेबांनी, राज्यमंत्री महोदय कदम साहेब आहेत, सगळ्यांनी हे सगळं जे अभ्यास करून की बाबा कशा पद्धतीनं एक ग्रामपंचायतीला दिशा देता येईल. की कारण आता सगळे ग्रामपंचायती व्हायला पाहिजे. आता माझं असं मत आहे की बाबा आता आपण काय करतो, कुठल्या ग्रामपंचायतीत एक 5-6 ग्रामपंचायत. माझं असं मत आहे की शाश्वत विकास ध्येयाच्या अंमलबजावणीत आम्ही म्हणतो प्रत्येक ग्रामपंचायत आता समृद्ध व्हायला पाहिजे. त्यामुळं आपण हे जे पहिलं केलं याच्यात सुशासन. कारण सगळ्यात तुम्ही ज्यावेळी लोकांसमोर अभिमान नेतात, तुम्ही लोकांसाठी काय करता, लोकांसाठी सेवा तुम्ही कसं तत्पर देता. बरोबर. म्हणजे लोकांसाठी ग्रामपंचायत काय करते आणि पारदर्शक प्रशासन तुमचं कसं असेल, तुमचं म्हणजे लोकांसाठी तुम्ही करताय ना, लोकाभिमुख प्रशासन ज्याला म्हणतो ते, त्याच्यामध्ये तुम्ही सगळे दाखले सहज मिळाला पाहिजे ऑनलाईन. तुमचं CSC सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर, नागरी सुविधा केंद्र तिथं तुमचं असलं पाहिजे. सगळे दाखले मिळायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड लोकांना मिळालं पाहिजे. आणि त्या ठिकाणी तुम्ही तक्रार पेटी लावा. सार्वजनिक तक्रारी तात्काळ लोकांचे हे करा. आणि जे काही भारत सरकारचे ॲप आहेत ज्याच्यावरनं प्रत्येक नागरिकाला सुद्धा ग्रामपंचायतची माहिती मिळू शकते, ते ॲप डाउनलोड करायला लावा. ग्राम स्वराज्य ॲप आहे, मेरी पंचायत आहे, पंचायत निर्णय आहे. हे या गोष्टी. आणि तुमच्या मेन म्हणजे ग्रामसभा तुमची झाली पाहिजे, महिला सभा झाली पाहिजे, वार्ड सभा झाली पाहिजे, मासिक सभा झाली पाहिजे आणि विविध समित्यांच्या सभा झाल्या पाहिजेत. आणि दिव्यांगांना त्यांना कार्ड मिळायला पाहिजे. तुम्ही त्यांच्यासाठी 5% खर्च दिव्यांगासाठी, महिला बाल कल्याण 10%, 15% ग्रामपंचायतीसाठी SC ST यांच्या कल्याणासाठी खर्च. हे सगळे प्रशासनाचे विषय आम्ही पहिले दिले. म्हणजे लोकांचा त्या ठिकाणी. नंतर
2 नंबर तुमची ग्रामपंचायत सक्षम असली पाहिजे. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीचं उत्पन्नाकडे लक्ष द्या आर्थिकदृष्ट्या. कारण तुम्हाला हे सगळं करायला निधी लागणार आहे आणि तुम्हाला CCTV सगळीकडे बसवायचे आहेत हे गावात. सुशासनमध्ये. कारण गावात तुम्हाला CCTV बसवलं पाहिजे. हे सगळं करायला तुम्ही वसुलीवर भर द्या. तुम्ही वसुलीकडं लक्ष द्या. कारण पाणी पुरवठा योजना चालवायचे म्हणजे पाणीपट्टी वसूल झाली पाहिजे, गाव घरपट्टी वसूल झालं पाहिजे आणि लोकांचाही सहभाग वाढतो. प्रत्येकाने मी पण टॅक्स दिलेला आहे, मला विचारायचा अधिकार आहे, मी ग्रामसभेत येणार, तुम्ही ग्रामसभेचं व्यासपीठ पण द्या आणि तुमचं वेबसाईट असलं पाहिजे, त्या वेबसाईटवर तुमची सगळी माहिती असली पाहिजे. म्हणजे या पद्धतीनं हे 2 मुद्दे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाणी, स्वच्छता, पर्यावरण हे महत्वाचं आहे. कारण शेवटी सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्यासाठी जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव हे क्लायमेट ॲक्शन, पर्यावरण कृती हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने पहिलं वॉटर बजेट करा, पाण्याचा ताळेबंद. किती पाणी पाऊस पडतो, किती पिकं कुठली घेतलेली आहेत, किती तुम्हाला गरज आहे, शेतीला किती गरज आहे, वापरायला किती गरज आहे, हे वॉटर बजेट एक असते. कारण आज पद्मश्री पोपटरावजी पवार साहेबांचं, आदरणीय अण्णा हजारे साहेबांचं, ही जी गावं आहे ते सगळं वॉटर बजेट तर पुढं, म्हणून वॉटर बजेट आम्ही केलं, वॉटर बजेट. आणि नंतर ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरली पाहिजे, म्हणजे विद्युत देयकं भरली पाहिजे. नाहीतर इकडं तुम्ही पाणीपट्टीच वीज देयकच भरलं नाही तर उद्या योजना कसं चालेल ना. आणि त्यामुळं या पद्धतीनं जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गावमध्ये ह्याच्यात स्वच्छ भारत मिशन आलं, जलजीवन मिशन आलं, प्रत्येक ठिकाणी पाण्याचं कनेक्शन आलं, तुमचं गाव त्या ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आलं, एकल वापर प्लॅस्टिक बंदी आली आणि हे सगळे, आणि वृक्ष लागवड आणि सोलरचा वापर, अपारंपरिक ऊर्जाचा वापर, हे सगळं याच्यात महत्त्वाचं घेतलं. म्हणजे या पद्धतीनं गाव एक शाश्वत विकासाकडं कसं असायला पाहिजे त्याच्यावर लक्ष दिलं. सर, शाश्वत विकास आणि ध्येय यामध्ये 17 ध्येय आणि 9 संकल्पना आहेत. पण गाव पातळीवर आजही अनेक गावांमध्ये ह्या अडथळ्यांची शर्यत आहेत किंवा या योजना, ही संकल्पना कागदावरच आहेत. तर ही दरी निर्माण होते आणि ती भरून काढण्यासाठी पंचायतीने नेमकं काय केलं पाहिजे? या ठिकाणी शाश्वत विकास ध्येयाचं जे व्हिजन आहे, लिव्ज नो वन बिहाइंड, कोणी पाठीमागं राहू नये. म्हणजे त्या ठिकाणी एक आता माझं सर्व ग्रामपंचायतींना विनंती आहे की एक तुम्हाला गावामध्ये काय करायला पाहिजे, एक दिशा तुम्हाला या शाश्वत विकास ध्येयमध्ये मिळालेली आहे. गरिबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, पायाभूत सुविधायुक्त गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन आणि महिला स्नेही गाव. आता तुमचं याचं मूल्यमापन व्हावं लागलंय. आता पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स, तुम्ही शाश्वत विकास ध्येयमध्ये कुठं आहात. आता मी अनेक कुठेही गेलो की ग्रामपंचायतीला तिथले सरपंच विचारतो तुमचा स्कोर काय आहे. आता ग्रामपंचायतीत लावलेला आहे की आमचं 56 आहे, आमचं 54 आहे गुण. आता त्यांना गुण मिळाले. जसं आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण विचारतो त्याची प्रगती तेव्हाच कळते ना. अरे आता आमच्या मुलाचं गणित कच्चं आहे, जरा गणिताकडे लक्ष द्या, स्वयंमूल्यांकन आहे ना. आता त्यामुळं आता परत 23-24ची पायती घेतलेली आहे. दुसरी परीक्षाचे निकाल आता येतील. आता माझं ग्रामपंचायत, हे बघा आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करायला चाललेलो आहोत. आता एक दिशा मिळालेली आहे आणि आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला ग्रामपंचायत विकास आराखडा बनवायचा असतो, GPDP म्हणतो.
तुम्हाला वित्त आयोगाचा निधी येतो, तुमच्या ग्रामपंचायतचा स्व उत्पन्न आहे, तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. हे बघा, माझं एकच मत आहे की आता ह्या शाश्वत विकास ध्येय आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ह्याच्यामधले जे मुद्दे आहेत ना, हे मुद्दे एक 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 काही मुद्दे तुम्ही काम करतायच आता. हो बरोबर. माझी सगळ्यांना असं विनंती आहे की आपण नाही आपण कुठं टिकू का, ही आपण भाग घ्यायचा प्रश्नच येत नाही. आता एकच शासनाने सांगितलं की आता जे आले ते आता आम्ही या वर्षी 20% ग्रामपंचायतीवर पूर्ण लक्ष देऊन Focus केलंय. ते करू. म्हणजे पुढच्या वर्षी पुढचे 20 राहतील. म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीकडं परत तोपर्यंत तुम्ही थांबायचं नाही, तुम्ही हे मुद्द्यावर काम सुरू ठेवा ना. तुम्हाला तुम्ही नाहीतरी आज 7 दाखले तुम्ही देताच ग्रामपंचायत. हो. आता अनेक ठिकाणी CSC सेंटर आहे, वेबसाईट आहे तुम्ही, आणि त्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड, कारण विविध विभाग पण काम करतात ना. त्यामुळं तुम्ही ग्रामपंचायतींनी या सगळ्या मुद्द्यावर काम करत राहावं. वसुली तरी आपण वर्षानुवर्ष करतो. वसुली चालू. मी गटविकास अधिकारी असताना पहिल्या दिवशीचा मी 5-25 ग्रामपंचायती 100% वसूल झालं करायचो खेड तालुक्यात. कारण खेड तालुक्यात ग्रामपंचायती आमचे 165 असे ग्रामपंचायती संख्या. म्हणजे मला काय म्हणायचंय की तुमचं वसुलीचं काम रुटीन आहे, तुमचं दप्तर 133 अद्यावत. या आत्ता जे अभियान आहे, जे तुमचं मूळ काम आहे तेच आहे, वेगळं काही दिलेलं नाही. बरोबर. असंही विचारता येते का केलं नाही म्हणून, कारण तुमचं कर्तव्यातलंच भाग आहे ना, कामाचाच भाग आहे. फक्त तुम्ही लोकांना सहभागी करून घ्या. लोक सहभागातनं कामाला अधिक गती. आज आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला CSRचे पण संधी आहेत पुणे जिल्ह्यात, MIDC. बरोबर आहे. आणि तुम्हाला तो निधी आहे, आणि चांगलं काम करत असला तर गावातले जे काही मागे वळून पा म्हणून मदत करतात. कारण आता बघा, आमची शाळा चांगली असायला नको का, ते शाळेसाठी ह्याच्यात मुद्दे आहेत. बालस्नेही आणि आमच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सुद्धा आपली शाळेला कलर द्या, शाळेमध्ये परसबाग असलं पाहिजे. कारण आपल्याला त्या ठिकाणी जो सकस आहार देतो तो सकस असला पाहिजे. कारण मुलांचे हिमोग्लोबिन आपल्याला ॲनिमिया मुक्त करायचं, त्यामुळं तिथं. आणि त्या ठिकाणी सोलर करा, लाईट बिल पण यायला नको. CCTV करा, तुम्ही बोलक्या भिंती करा, कलर द्या, कंपाऊंड करा. म्हणजे या गोष्टी शक्य आहेत ना, योजना आहेत. फक्त तुम्ही पुढं घ्या, सगळे मदत करतील तुम्हाला. अंगणवाडीला अशाच पद्धतीनं अंगणवाडीलाही त्या ठिकाणी सोलर असलं पाहिजे, त्या ठिकाणी अंगणवाडी डिजिटल असली पाहिजे, अंगणवाडी बोलक्या भिंती असलं पाहिजे, तिथेही परसबाग असलं पाहिजे, बालस्नेही टॉयलेट असलं पाहिजे, शाळेत मुलीसाठी टॉयलेट असलं पाहिजे. तुमची ग्रामपंचायती भारत आम्ही आता सांगितलं की शासनाने सांगितलं की ग्रामपंचायतीमध्ये एक टॉयलेट आहे ना, ठीक. काही जण महिलासाठी एक टॉयलेट करा, एक नवीन. अनेक ग्रामपंचायतीत आहेत, जिथं नाही त्यांनी तिथं करावं. म्हणजे अशा पद्धतीनं हे अभियानामुळं तुम्हाला ठीक आहे. यावेळी आपल्याला जेवढं होते, आता माझं नाव 20%च नाही, मी काही आता शांत बसा नाही, तुम्ही काम करत राहा. तुमचं रुटीन काम आहे, तुमचं रुटीन काम. तुम्हाला स्वच्छ भारत मिशन राबवायचंच आहे, तुम्हाला घनकचरा व्यवस्थापनकडे लक्ष द्यायचं आहे, सांडपाणी व्यवस्थापनकडे लक्ष द्यायचं आहे. आता मी नेहमी सांगत असतो, या ठिकाणी आपल्याला विनंती करायचं. मी आज तळेघर ग्रामपंचायतीत सांगत होतो, कचरा व्यवस्थापन आज महत्त्वाचा शहरासमोर असेल, ग्रामपंचायत समोर घनकचरा व्यवस्थापन. ह्याला एकच सूत्र आहे, रेड्यूस, रियूज, रिसायकल, रेफ्यूज. 4 R महत्वाचे. तुम्ही कचरा कमी करा. तुम्हाला आता चहा प्यायचं आहे, कागदी कपात कशाला प्यायचं, काचेच्या ग्लासमध्ये. त्यांना सगळीकडे माहीत होतं आता कलशेट्टी साहेब येणार आहेत, सगळे 25 जण, सगळ्यांना काचेचे ग्लास कसे आले. आता काचेचे ग्लास, नेहमी काचेचे ग्लास येऊ दे ना. आता अनेक सरपंच मला सांगतात, सर आम्ही ग्रामसेवेसाठी आता 100 काचेचे ग्लास घेतलेत, स्टीलचे ग्लास घेतलेत, आता आम्ही देणार नाही. एवढा कचरा कमी झाला का नाही. एकल वापर प्लॅस्टिक नाही वापरायचा. कुठेही काही केळी घेतली कॅरी बॅग, हे घेतलं कॅरी बॅग. तसं तर काय बंदी आहे, त्याला प्लास्टिक बंदी आहे ना, तुम्हाला त्याला बंदी आहे.
नाही वापरायचं. मी हे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त असताना मी कसं यशस्वी केलं, लोक मला साथ दिले. नाही वापरायचं, मी कापडी पिशवी वापरणार, मी कचरा करणारा नाही. ही भूमिका हे लोकात सांगितलं पाहिजे आणि आपण पहिल्यांदा सुरू केली पाहिजे. आपल्यापासून सुरू. ग्रामपंचायतीतच तुम्ही बाबा कचरा कमी करणं, रियूज म्हणजे आता मी जे म्हणलो की तुम्ही ते ग्लास धुवून परत वापरू शकता. अनेक गोष्टी तुम्ही रियूज, रिसायकल, ओला कचरा सुका कचरा वेगळा करा. ओल्या कचऱ्यापासून खत बनवता येते. सुका कचऱ्याचं वर्गीकरण करा. बाटल्या घेऊन जातील. प्लॅस्टिक तुमचा आहे तो प्लॅस्टिक संकलन ह्याला पाठवता येईल. आणि लोखंड आहे तो. म्हणजे तुम्हाला आता पंचायतींना माझी विनंती आहे की याच्याकडं तुम्हाला लक्ष घाला. तुमचं गाव स्वच्छ दिसलं पाहिजे. आज गटारात तुमचं कॅरी बॅग पडते, इथं कॅरी बॅग अस्वच्छ. त्यामुळं हे सगळं हे करायला थांबायची गरज आहे का? हे सगळ्यांनी करू शकता. माझं आणि तुमचं नाव होणार आहे. माझं काम आहे आमची पंचायत स्वच्छ पंचायत, आमची पंचायत सुंदर पंचायत, या पद्धतीनं काम करता येते आणि अनेक जण करतायत. मला आनंद वाटतोय. आमचे मी ज्या ज्या ठिकाणी आता यशदाच्या प्रशिक्षणात ते सांगतोय त्यानंतर मला इतकं चांगलं फीडबॅक देतात. त्यामुळं आपल्याला वाटतं की आपली ही मोहीम आहे यशस्वी होत आहे. सर, आजच्या काळात ग्रामपंचायती खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण झाली आहे का? आणि असं तुम्हाला वाटत आहे का, किंवा नसल्यास काय अडथळा निर्माण होतोय? ग्रामपंचायत स्वयंपूर्ण असणं, सक्षम असणं हे फार गरजेचं आहे. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्येही त्याला वेटेज दिलेलं आहे. कारण तुमची ग्रामपंचायत स्वयंपूर्ण व्हायला कुठले, आता आपण साधं विचारतो बँक कशी चालते, बँकेचं उलाढाल किती आहे तुमचं. अरे आपल्याही ग्रामपंचायतीचं आपल्याला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार तुम्हाला दिलेलं आहे. आणि लोक टॅक्स पण देतात. आणि माझा एवढं गटविकास अधिकाऱ्यापासून सगळा अनुभव आहे की आता घरपट्टी लोक देतात. परंतु त्याच्यासाठी ग्रामपंचायतींनी जे काही तुम्हाला अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करायला पाहिजे. तुम्ही लोकांना बिलं बजावली का? आणि आपण वेबसाईटवर तुम्ही काय करता ते सांगितलं पाहिजे. लोक देतात. आता अनेक ग्रामपंचायती मी महाराष्ट्रात फिरत असतो, 100% 1 एप्रिलला केलेले ग्रामपंचायती आजही आहेत, करतात ना. आणि काही जण तुम्ही तिथं वसूलच केला नाही, तुम्ही त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. आता काय झाले की आता वित्त आयोगाचा निधी येतो. आता तसं माझं असं मत आहे की ग्रामपंचायतीकडं निधी येत राहतो या माध्यमातून, परंतु आपण जागरूक होऊन तिथं. आता आपण जर अभियानात काम केलं, आता माझी वसुंधरामध्ये ज्यांनी काम केलं त्या ग्रामपंचायतीला 1 कोटी बक्षीस, 1.25 कोटी, 75 लाख. आणि तुम्ही काय नाही केला, भागच नाही घेतला तर तुम्हाला पैसे कसे मिळणार ना? पैसे येतात. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये भाग घ्या. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये तुम्हाला आता जिल्ह्यातच आलं तर 50 लाख वगैरे बक्षीस आहेत. राज्यात तरी 5 कोटी, 3 कोटी, 2 कोटी. ठीक आहे. आता हे अभियान तरी असं आहे की विविध अभियानं सगळं त्याच्यात आलेलं आहे. माझी वसुंधरामध्ये आज तुम्हाला बक्षिसं मिळू शकते. आणि बक्षिसाबरोबर तुमचा जो इतर गोष्टीवर खर्च होतो, खर्च होणार नाही ना. हे अभियान राबवलं तर तुमचं गाव स्वच्छ असेल, लोकांचा सहभाग असेल, तुमचं खर्च जे व्हायला पाहिजे ते होणार नाही ना. त्यामुळं ही ग्रामपंचायत. परंतु आज मला आनंद वाटते, तुम्हाला मी सांगतो की असं वाटत असेल की आपण आता पुणे डिव्हिजनमध्ये आहोत इथली. हो, महाराष्ट्रातली मागच्या वर्षी दवा ग्रामपंचायत गोंदिया जिल्ह्यातली देशात पहिली आली क्लायमेट ॲक्शनमध्ये. महिला सरपंच केले ना. भंडारा जिल्ह्यातलं त्याच्या पहिल्या वर्षी बेला ग्रामपंचायत 1 नंबर आली. आदिवासी भागातली आपली शिरपूरमधली त्या ठिकाणी रोहिणी ग्रामपंचायत सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये होतं, सुशासनमध्ये देशात महाराष्ट्राची पहिली आली.
हे आपल्याच, मी सगळं सांगितलं, गोंदिया सांगितलं, इथं सांगितलं, आता म्हणजे अनेक ग्रामपंचायती मी सांगतो आज मोठ्या प्रमाणात फार चेंज झालेले आहेत. आम्ही आता त्यांना पंचायत लर्निंग सेंटर करणारेच आमचे 100 जवळपास झालेत. म्हणजे असे माझं एकच मत आहे की ग्रामपंचायतींनी ठरवलं तर हे अवघड नाही, आणि तुम्ही जर चांगलं काम करत असलं तर लोक घरपट्टी वगैरे देतात, आणि तुम्ही त्या पद्धतीनं ग्रामसभा घेतले पाहिजेत, सर्व मिटिंगा घ्या, सगळ्यांना सांगा. आणि विशेष म्हणजे आज CSRच्या माध्यमातून निधी येतो, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या योजना आहेत, ते कसे माझ्या गावात मी राबवणार, त्याचा पाठपुरावा कसं मी करणार, आणि विविध प्रशिक्षण असतात. आता आम्ही यशदामार्फत प्रशिक्षण घेतो आणि जिल्हा परिषदेमार्फत PRTC मार्फत प्रशिक्षण होतं. आता आमची जबाबदारी आहे, मी आता निवडून आलो, मी त्या प्रशिक्षणाला जाणार, आणि 4 दिवसाचं प्रशिक्षण आहे, मी 4 दिवस तिथं बसून ऐकणार, कारण लोकांनी मला विश्वासात देऊन इथं पाठवलं, पंचायतीवर पाठवलं, मी अटेंड केलं पाहिजे. आता आम्ही शासनाच्या वतीनं नेत्री अभियान आम्ही आता सुरू केलेलं आहे. महिला लोकप्रतिनिधींचं प्रशिक्षण, त्यांना आम्ही सॉफ्ट स्किल द्यायला लागलो. आज मला आनंद वाटते की माझ्या धडगाव मधले महिला किती आज काही सक्षमरित्या काम करायला लागले. आज नंदुरबार मधल्या आसानींचे सरपंच मॅडम, सकाळीच मला त्यांचा मेसेज आला, त्यांनी काम आज फार चांगल्या पद्धतीनं काम करायला लागले. आता काम करणाऱ्यांची संख्या जास्त झालेली आहे, त्यामुळं सगळ्यांनी काम करावं, म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत सक्षम आहे. अडथळा वगैरे काही नाही, फक्त वेळ द्यावा लागतो. तुम्ही चांगलं ट्रेनिंग घ्या. तुम्ही ट्रेनिंग नाही गेला, आता पंचायत समितीमध्ये ट्रेनिंग आहे 10 वाजता, 10 वाजता आपण गेलं पाहिजे. ट्रेनिंग मला इथं आठवते, आमचे टिचगे नाव आहे, मला सगळे नावं अजूनही आठवतात, रेटवडीचे. अहो, ते मी गटविकास अधिकारी असताना 10ला मिटिंग करायचो, संध्याकाळी सोडायचो. ग्रामपंचायत अधिकाऱ्याचीच मिटिंग असायची त्यावेळी. अहो, ते संध्याकाळी पंचायत समितीच्या बाहेर उभं राहायची, ग्रामसेवक बाहेर आले की आता वही घ्यायचे, आज कलशेट्टी साहेबांनी काय काय सांगितलं सांगा बघू, काय काय राहायला पाहिजे, ही ऊर्जा पाहिजे. हे गाव तुमचं आहे, आपण निवडून आलो तिथं आपण करूया, परंतु ही संख्या वाढलेली आहे, ह्याचा एक मला आनंद वाटतो की एवढं, कारण मी सतत माझं राज्याशी सगळ्या 351 पंचायत समितीचा संपर्क असतो, मला सांगत असतात फार चांगलं, परंतु आपणही करूया माझं गाव. परंतु यश आज न उलंबळेल, ठीक आहे, आत्ताच्या या अभियानात आत्ताच पहिलं आलं पाहिजे असं नाही. पद्मश्री पोपटरावजी पवार साहेबांना किती वर्ष लागले, आम्ही दोघं 89 पासून आहोत. कधी आज म्हणजे माझं काम मत आहे, पहिल्या वर्षीच काम केलं की असं नाही होणार, ह्याला वेळ लागतो. सातत्यपूर्वक काम करायला पाहिजे. तुम्ही सातत्यपूर्वक काम करा, लोक पाहतात, लोक तुमचं काम चांगलं असेल तर सगळे सहकार्य करतात. आज आपल्या गावातले मोठ्या प्रमाणात बाहेर नोकरीला पण गेले, ते पण मदत करतील, काहीतरी शाळेला भेट देतील, अंगणवाडीला भेट देतील. एक गावातलंच या सगळ्या संस्था जी आहेत ते सक्षम कसे होतील आणि आपलाही कंट्रोल राहतो. गाव पातळीवरच्या सर्व यंत्रणेमध्ये समन्वय ठेवणं हे आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. सर, स्वच्छ भारत अभियान असेल, निर्मल ग्राम सारख्या योजना यशस्वी झाल्या, पण त्याची सातत्यपूर्ण अंमलबजावणी करण्यात प्रशासन कमी पडतंय असं तुम्हाला वाटतं का? काय की आपण अभियानात काम ग्रामपंचायती करतायत आणि नंतर एखादं पुरस्कार मिळाला त्यानंतर त्या ठिकाणी थांबलं जातं असं काही वेळात दिसते. परंतु आता एक चांगलं अजून एक असं सुरू झालेलं आहे. आता एकच अभियान नाही आहे, अभियानांची मालिकाच आहे, आता मालिका आहे. आता हे जे काही ग्रामपंचायती, आता गोंदिया जिल्ह्यातली 10 ग्रामपंचायती देशात क्लायमेट ॲक्शनमध्ये पहिले. क्लायमेट ॲक्शन म्हणजे सगळं आलं, संत गाडगेबाबा आला, निर्मल ग्राम परत म्हणजे निर्मल गाव झालेलं पाहिजे. म्हणजे आता निर्मल ग्राम आता अगोदर होतं, आता त्याला हागणदारी मुक्त गाव स्वच्छ भारत मिशनमध्ये ते झालेलं आहे. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन केलं, अपारंपरिक ऊर्जाचं काम केलं.
हे सगळं केलं ना, परंतु हे एकदम त्या टप्प्याला नाही गेले ते ग्रामपंचायत. अगोदर एक 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 बक्षिसं मिळत गेले, परंतु त्यांनी सातत्यपूर्वक काम करत राहिले. माझं सगळ्यांना एकच विनंती आहे की सातत्यपूर्वक काम केलं पाहिजे. आणि ह्याच्यात सगळ्यात काय महत्त्वाचं माहिती आहे का, की मानसिकतेत बदल केला पाहिजे. आता एकल वापर प्लॅस्टिक वापरायचं नाही, सोशल बिहेवियरल चेंज, ह्यासाठी जनजागृती लोकांना सांगणं. आता मी एकल वापर प्लॅस्टिकसाठी कोल्हापुरात आम्ही सायकल फेरी काढली, त्या ठिकाणी पदयात्रा काढली, सातत्यपूर्वक बोलत गेलो. हे बदल होत राहतो. आणि नंतर दंड आहे, दंड पण करायला पाहिजे त्या पद्धतीनं. हे सगळे प्रयत्न केले तर तिथं सातत्य राहतं. आणि आता अशी संधी आहे, आता जी काही ग्रामपंचायती तुम्हाला चांगलं तुम्ही अचीव केला, आता तुम्हाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये जास्त करावं लागणार नाही, तुम्हाला थोडं मदत होईल. आणि यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करणं आणि जनजागृती करणं, लोकांचा सहभाग आणि त्यांच्यात. आणि एकदा हे बघा, अगोदर काय होत होतं, शौचालय आपण बांधली, वापरत नव्हतो, म्हणजे अनेक जण वापरत नव्हते, 95 ते 2. नंतर काय झालं, जनजागृती आली, जनजागृतीनंतर संत गाडगे बाबा आला, नंतर लोक वापरायला लागले तेच शौचालय. अगोदर थोडे असे पण काय उदाहरण होते, ते शौचालय कशाला तरी ठेवायला तरी वापरत होते, मंदिर तरी करत होते, असे उदाहरणं आपल्याकडे आहेत. परंतु त्यावेळी मानसिकता बदल, अरे मी उघड्यावर जातो, कशाला संडासाची गरज आहे, पाणी आहे का. आता आपण म्हणायला आलो उताराची भांडी, याला पाणी लागत नाही, आता सगळे वापरतात, चला मी पण आज नाही, आज अनेक गावात नाही जात, आज हगणदारी मुक्त गाव आहेत. आणि जो गॅप आहे तो स्वच्छ भारत मिशन मध्ये भरून काढता येईल, कारण तुम्हाला पुढच्या अभियानाला करा. परंतु यासाठी माझं असं मत आहे की सगळ्यांचं दडपण पण असायला पाहिजे. आणि ते गावांनी हे सातत्य. आणि माझं इथं सगळ्यांना लोकांना मिळते, ग्रामपंचायत आहे शेवटी आपण मी आता राजगुरुनगर मधला शहरातला नागरिक आहे, माझी जबाबदारी आहे ना नगरपालिकेला सहकार्य करायची. मी ग्रामपंचायतीमधला वाडा ग्रामपंचायतचा मी तिथं राहतो, तर मी सहकार्य केलं पाहिजे. मी कचरा कुठेही टाकायला नको, माझी जबाबदारी आहे ना हे. आणि ह्यासाठी प्रयत्न करणं पण आपल्या गरज आहे. आणि जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा प्रचार प्रसिद्धी होत असते, त्याचा सुद्धा फायदा होतो. आणि आपण केलेलं काम सातत्यपूर्वक राहण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतात. मी आता एक उदाहरण देतो की मी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त असताना हे एकल वापर प्लॅस्टिक बंदी केली, कागदी कप पण वापरलं जात नव्हतं. त्यानंतर काय झालं, 20ला कोविड आलं. कोविड आल्यानंतर माझं कुठल्याही चहाच्या दुकानात त्याच्यात कागदी कप असत नव्हता, काचेचे ग्लास आले होते. कारण आयुक्त सांगितल्यानंतर आणि मी स्वतः काम केल्यामुळं मला सहकार्य केलं. आमच्या महालक्ष्मी मंदिरात तिथं मी नेहमी जायचो, ते दुकानदाराला सांगायचो तुम्ही कॅरी बॅग देऊ नका. ते सगळ्यांनी कापडी पिशव्या आणल्या, तिथं लावल्या आणि कापडी पिशव्या दिल्या. आणि मला सांगायचं आहे की सातत्यपूर्वकचं ते आमची जनजागृती. आता मी परवा म्हणजे मागच्या 15 दिवसापूर्वी कोल्हापूरला गेलो होतो, जलसाक्षरतेच्या ट्रेनिंगला गेलो होतो. त्यावेळी महालक्ष्मी मंदिरात मी गेलो आणि मी पाहिल्यानंतर आजही सगळ्या दुकानाच्या बाहेर 25-50 पिशव्याचे गट्टे आजही दिसतात. हे बघा, हे सातत्यपूर्वक आहे, त्या लोकांना पटलं. आणि तिथं एक चहावाला, आता काय झालं गर्दी असल्यामुळं चहावाले काय करतात, आता इकडे नाही का कागदी कप घेऊन आणि ते चहाचं एक जण स्टीलचे ग्लास एकात एक लावून आला होता बघा. असं हे त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि सगळ्यांनी त्याचा हे बरोबर आहे वा आमचं चुकलंय हे असं व्हायला पाहिजे. अनुकरण हे स्वच्छतेमध्ये सातत्यपूर्वक ठेवणं, सस्टेनेबिलिटी. म्हणून बघा तुम्ही स्वच्छता आज देशाचे पंतप्रधान मोदी हे स्वच्छ भारत मिशन 1 नंबरचा कार्यक्रम केला. आज तुम्ही बघा
आज कुठल्याही पेट्रोल पंपावर गेले की तुम्हाला स्वच्छतागृह त्या ठिकाणी आहे. आज सगळीकडचे आज हॉटेलमध्ये सुद्धा आज सगळे सांगतात आमचे स्वच्छतागृह पहा आहे ना. म्हणजे मला अनेक जण सांगत असतात हॉटेल मालक भेटले साहेब आमचं स्वच्छतागृह पाहिला का. परवा मी आरामला गेलो होतो त्यांना कोणीतरी सांगितलं आता तुमच्या आकाशनी पण. म्हणजे माझं काय मत आहे आता एक असं मानसिकता चांगली झालेली आहे की हॉटेलमध्ये सुद्धा स्वच्छतागृह छान असलं पाहिजे. स्वच्छतागृह चांगले असले तर लोक जास्त येतात. म्हणजे काय आहे की हे सगळं आहे. म्हणजे माझ्याकडं का लोक येतात बाबा इथं सगळं व्यवस्थित आहे. हे असे बदल व्हायला लागलेले आहेत. ह्याला वेळ लागला तरी परंतु होईल. परंतु यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न आपले राहिले पाहिजेत. आणि माझी सर्व पंचायतींना असेल नगर परंतु आपण सातत्यपूर्वक तुम्ही करत राहा. जनजागृती ही सतत करणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठं दंड आहे दंडाचे अधिकार आहेत दंड केलं पाहिजे त्याच्याशिवाय नाही होणार. अशा पद्धतीने केलं तर सातत्य राहतं. सर आजचा युवक सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना आपण एक संदेश द्यायचा झाला तर शाश्वत विकास पंचायत राज या संदर्भात आपला तो एक ठोस मंत्र काय असेल? मी प्रथमतः त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो की आज युवा सरपंच मोठ्या प्रमाणात आज दिसत आहेत आपल्याकडं. आणि त्यांना माझ्याकडं नेहमी असं आलं की सर आम्हाला काहीतरी काम करायचं आहे. कारण आज काय आहे निवडणुका पण जोरात होतात ना गावात. आता चुरशीच्या होतात. आता निवडून आल्यानंतर आम्ही काहीतरी करावं असं प्रत्येकाला वाटत असते आहे ना. आणि आता ते निवडून आल्यानंतर आता शासनातर्फे प्रशिक्षण असतं. आणि माझं एक सगळ्यांना सांगणं आहे कुठं प्रशिक्षण असेल कारण हे बघा आपल्याला 5 वर्ष आहेत. हे 5 वर्ष आपले आहेत आणि या 5 वर्षात मी एक दिवसही सुट्टी न घेता मी 5 वर्ष काम करायचं ठरवलं तर चेंज होऊ शकतं. म्हणजे बदल होऊ शकते चांगले बदल होऊ शकते. आणि आज तुम्हाला माहिती सहज उपलब्ध आहे. आज तुम्ही AI कडे गेला गुगलकडे गेला तुम्हाला सगळी माहिती मिळते. आज अधिनियमाचं पुस्तक पाहिजे तुम्ही तिथं गेला तर तुम्हाला अधिनियमाचं पुस्तक मिळते. आणि कोण कोण काय चांगलं काम केलेलं आहे ते मॉडेल तुमच्या समोर आज उभे आहे. आणि माझं एकच सगळ्यांना विनंती हे बघा आपली सुरुवात आहे. जे नवीन आलेले आहेत आपण जर चांगलं काम केलं तर आपली दखल समाज घेतो वरिष्ठ घेत असतात आणि चांगली संधी कामाची मिळू शकते. आपल्यावर लक्ष असतं असतं कारण तुम्ही चांगलं आज आम्ही नावं घेतो ना. आज अनेकांची नावं जी घेतो की का घेतो ते चांगलं काम करतायत ना त्यांचं. आणि तुम्हाला विविध व्यासपीठावर बोलवलं जातं. आता बघा ज्यावेळी हागणदारी मुक्त गाव करायचं होतं अनुदान नसताना त्यावेळी किती कष्ट त्या काळच्या. आज एवढं नाही आज तुमच्याकडं निधी पण आहे निधी आहे योजना आहेत अभियान आहेत आणि लोकांमध्ये अवेअरनेस आहे. आज तुम्हाला घरी घरी जायची गरज नाही. आज गावातले व्हॉट्सअप ग्रुपवर आज प्रसार माध्यमाचा एवढं मोठं मदत आज तुम्हाला दौंडीच दिली पाहिजे काय. आज ते जे नियमाने आहे तुम्हाला करावं लागेल म्हणजे जे कायद्यात असेल ते करावं लागेल परंतु तुमचा मेसेज लवकर जाऊ शकतो. आज तुम्ही एक लिंक करून व्हिडिओ घेऊन मंडळींना सांगू शकता. आणि तुमचे मला एकच म्हणायचं आहे की आता आपल्याला आणि तिथं बसून तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग तुम्हाला ऑनलाईनवर मिळू शकते. आणि माझं असं मत आहे की ही संधी याचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे. आपण ठरवलं पाहिजे. सगळे सहकार्य करतात. तुम्ही चांगलं काम करायला लागला सगळे सहकार्य करतात कारण प्रत्येकाला वाटते की कोणीतरी यावं चांगलं काम करावं ही वाट पाहत असतात. माझा असा अनुभव आहे. प्रत्येक गावकऱ्याला वाटतं आमचं गाव का होत नाही आमचं गाव अरे आपलं गाव होणार आता हे करायला लागलेत चला आता आपण साथ देऊया चला.
चांगलं काम करत असला ना न भरणार सगळं, अरे आमची घरपट्टी घ्या, तुम्ही चांगलं काम करायला लागला. आणि आपण, माझं काम मत आहे की आपण त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाची माहिती आपल्याकडे असली पाहिजे. तुमच्याकडे सगळं मतदाराची यादी असते ना, हे प्रत्येक कुटुंब तिथं कोण आहे, काय आहे, त्यांना काय मदत करायला पाहिजे, एक डायरी ठेवली पाहिजे. त्या डायरी ठेवून त्याच्यात कोणाला काय द्यायचं. आणि आपण आपल्याकडं तहसीलदारांचे नंबर असले पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांचे नंबर असले पाहिजेत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे असले पाहिजेत, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे असले पाहिजेत, BDOचे असले पाहिजेत. असं तुम्हाला वाटतंय की अरे शिवसाहेब माझं फोन घेतील का, शिवसाहेबांना मी प्रत्येकजण उत्तर देत असतात. मी यशदामध्ये एक प्रयोग केला. आमचे महिला सरपंच ट्रेनिंगला आले होते. त्यांना म्हटलं चला लावा बघू BDOंना फोन. सगळे फोन लावले, सगळे अनेक BDOचे फोन उचलले, BDO उचलले. त्यांना मी सांगितलं होतं, सर धन्यवाद, तुम्ही मला ट्रेनिंगला पाठवल्यामुळं आम्हाला यशदा येथे ट्रेनिंग मिळालं. म्हणजे खुश. परत आपण संपर्क ठेवला पाहिजे. आणि काय असते की प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याला वाटते की माझ्या तालुक्यातले, माझ्या जिल्ह्यातले गावं चांगली व्हायला पाहिजे, म्हणजे तुमच्याबरोबर मलाही शाबासकी मिळते ना आढावा. त्यामुळं जिल्हाधिकारी तुम्हाला सहकार्य करतील, मुख्य कार्यकारी अधिकारी तुम्हाला सहकार्य करतील, सन्मान्य पालकमंत्री सगळे मदत करत राहतात. त्यामुळं माझी विनंती आहे की आज प्रशिक्षण देणारे विविध संस्था आहेत. आज महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी आहे, मदत करतो. आज ट्रेनर आहेत, मार्गदर्शक आहेत. फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे आणि त्याच्यात फार छान समाधान मिळणार आहे. आज ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तुम्ही वाढवणार आहात. तुमच्या गावातली शाळा आदर्श राहणार आहे. तुमची मुलं पुढची सगळी आज स्पर्धात्मक जग आहे, त्याच्यात शिक्षण हे चांगल्या पद्धतीनं मिळालं पाहिजे. मुलांचं सर्वांगीण विकास कसं होईल, ते आपल्या गावाचं आरोग्य चांगलं कसं राहील त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्या ठिकाणी माझ्या सगळ्या योजना माझ्या गावात कसे राबले जातील आणि योग्य व्यक्तीला कसं जाईल आणि पारदर्शक पद्धतीनं कसं कारभार होईल ह्या दृष्टीनं पाहायला पाहिजे. आणि यश प्रत्येकाला आहे आणि तुमचं कौतुक होणार आहे. आणि सगळ्यांना आज मी आता जे सांगितलं, बेला ग्रामपंचायतचं उदाहरण दिलं होतं मी, आणि त्या ठिकाणी दवा ग्रामपंचायत दोन्ही महिला सरपंच आहेत. म्हणजे महिला सरपंच सुद्धा आज फार छान पद्धतीनं काम करत राहतात, हे आम्ही पाहतो. आणि आज सिनियर मंडळीच काम चांगलं करतात आणि युवकाचं मूर्त्यांचाही आदर्श या ठिकाणी आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या गावातील युवकांनाही आपल्या गावात वाचनालय कसं करता येईल, वाचनची आवड कसं लावता येईल, स्पर्धात्मक परीक्षेचं कसं त्यांना वाचन मिळेल, इतर मुलांना पण, आणि व्यसनमुक्त कसं करता येईल. मी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जिल्हाधिकारी आम्ही तंबाखूमुक्त शाळा हे म्हणजे पहिल्यापासूनच त्यांना कशा पद्धतीनं एक त्यांच्यावर चांगले हे या पद्धतीनं आम्ही काम केलं. हे फार इतकं मनाला तुम्ही काम तरी करून बघा, तुम्हाला जेवढा उत्साह वाटेल. आणि आज तुम्हाला सोशल मीडियावर टाकलं की एवढे लोक कौतुक करतात. दुसरं आपण टाकून लाईक करण्यापेक्षा चांगलं कामाचं पण लाईक भरपूर त्या ठिकाणी मिळवता येतात. मला वाटतं की नक्कीच भविष्यातली सगळी मंडळी चांगलं प्रशिक्षण घेऊन चांगलं काम करतील आणि लोक त्यांना सहकार्य करतील. स्वच्छता, प्रशासन, पंचायत राज आणि शाश्वत विकासाचा हा सखोल प्रवास, अनुभव, दूरदृष्टी आणि जमिनीवरच काम करण्याची सांगड घालणाऱ्या डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याशी झालेली ही विशेष चर्चा पाहत राहा खेड टाइम्स, कारण इथंच बातमीसोबत विचारही असतो. धन्यवाद.